जय हरी शेतकरी भावांनो, आज सगळ्यांनी बघितलं असेल कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन. कारण हे आंदोलन टी व्हीवर जास्त दाखवलं नाही, मात्र बऱ्याचशा यूट्यूब चॅनलनी त्याचं चांगलं कव्हरेज केलेले. एका अमेरिकेत राहणाऱ्या महाराष्ट्रीयन तरुणानं एकदम खेड्या गावातल्या जो हिंगोली जिल्ह्यातला आहे त्यानं अमेरिकेतून राहून ही कॉकरोच जनता पार्टी एक सहज आपलं मजाक म्हणून सुरुवात केली आणि आज त्याचं स्वरूप तुम्ही बघितलं असेल. त्याचे किती मिलियन्स फॉलोअर हे इंस्टाग्रामवर झाले होते. त्याचं अकाउंटसुद्धा बंद करण्यात आलं होतं. आणि मग त्यानं जंतर मंतरवर जो काही नीटचा पेपर फुटला होता त्या नीटच्या पेपरबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी आज आंदोलन पुकारलं आणि त्या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळाला आहे. म्हणजे कोणाच्या ओळखीचा नाही पाळखीचा नाही असा तरुण अमेरिकेतून एक सोशल मीडियावर ही पार्टी निर्माण करतो आणि त्याला एवढा भरघोस प्रतिसाद मिळतो. आता त्या काही बेरोजगाराच्या समस्या आहेत. आता हे कॉकरोच जनता पार्टी नाव होण्याचं कारण ते तर तुम्हाला माहिती आहे की CJI सूर्यकांत यांनी या बेरोजगार तरुणांना कॉकरोच म्हटलं आणि त्या पार्टीची सुरुवात झाली. आता या बेरोजगारांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्या शेतकऱ्याच्या काही समस्या नाहीत. जशा बेरोजगारांनी शिक्षण घेतलं आहे त्यांना नोकऱ्या नाहीत आणि त्यांना कॉकरोच म्हटलं जातं आहे, तशीच शेतकऱ्यांची आजची गत आहे तुम्ही पाहत असताल. आता शेतकऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच साऱ्या ज्या काही योजना किंवा ज्या गोष्टी राबवल्या जातात मात्र त्या शेतकऱ्यांना मिळत नाहीत. मग शेतकऱ्यांना ज्या गोष्टी मिळत नाहीत त्यासाठी जसं हे बेरोजगार रस्त्यावर आले तसं हे शेतकरी कधी येणार आहेत हा सुद्धा एक प्रश्न आहे. कारण व्यवस्था ही त्या बेरोजगारांसाठीही नाही आणि शेतकऱ्यांसाठीही नाही. ही व्यवस्था कोणासाठी काम करले हेच कळायला मार्ग नाही. आता तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत बघत असताल बऱ्याच साऱ्या अनुदानाची योजना राबवल्या जातात, मात्र पाहिजे त्यावेळेस त्या शेतकऱ्याला ते अनुदान मिळत नाही. त्याच्यानंतर पीक विमा योजना राबवली जाते, मात्र त्या शेतकऱ्याचं नुकसान होऊनसुद्धा वर्ष 2-2 वर्ष त्या शेतकऱ्यांना पीक विमासुद्धा दिल्या जात नाही. आणि सध्या आता पेरणीचे दिवस जवळ आलेले, ताथा विषय आहे सध्याचा. खताचे भाव, बी बियाण्याचे भाव काय वाढलेले आहेत हे तर तुमच्या सगळ्याच्याच लक्षात आहे. कारण एकतर कर्जमाफीची रक्कम आली नाही, कर्जमाफीची आत्ताशी घोषणा झाली, शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही आणि मग शेतकऱ्यांना हे खतं बी बियाणं खरेदी करायचे तर त्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना गोष्टी लागतात त्याचे भाव वाढत राहतात. त्यानंतर शेतकऱ्यांचा जो काही शेतीमाल आहे त्या शेतीमालाचे भाव कधीच वाढत नाहीत. वाढतेत तुम्ही म्हणता आता सोयाबीनचा भाव वाढलेला आहे, कापसाचा भाव वाढलेला आहे, पण आता कोणत्या शेतकऱ्याजवळ आहे? अजिबात नाही. म्हणजे ही व्यवस्था शेतकऱ्यासाठी आहे का व्यापाऱ्यासाठी आहे? मग आता हे सोयाबीन असेल, कापूस असेल, ज्या पिकाचे भाव वाढलेत हे शेतकऱ्याजवळ नाही, ते व्यापाऱ्याजवळ असेल, स्टॉकिस्टवाल्याजवळ असेल आणि याचा फायदा त्याला व्हायला आहे. मग ज्यावेळेस शेतकऱ्याचा माल विक्री करायचा असतो त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव राहत नाही. नाफेडचे केंद्र लवकर सुरू होत नाहीत आणि शेतकऱ्यांना मग देणं असतं, त्यामुळे शेतकरी नाफेडचं केंद्र सुरू होण्याची वाट बघत नाही आणि मार्केटमध्ये आहे त्या भावामध्ये ते विकून टाकतो. म्हणजे या माध्यमातून शेतकऱ्याचं नुकसान होतं. म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीमालाला भावही भेटत नाही. त्यानंतर कर्जमाफीची घोषणा ही निवडणुकीच्या अगोदर केली होती आणि केली कशी होती की शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करू. मात्र त्याचंही ध्यान त्याला राहिलं नव्हतं. ज्यावेळेस आंदोलनं झाली आणि या आंदोलनाच्या नंतर सरकारला जाग आली, मग त्याच्यावर समिती नेमली, त्या 4-5 महिने समितीनं काम केलं आणि त्याच्यानंतर 2 लाख रुपयाची कर्जमाफी, 50,000 रुपये प्रोत्साहन जाहीर केलं. पण याच्यामध्ये भलते निकष अटी लावल्या की ती कर्जमाफी शेतकऱ्यांना लय कमी प्रमाणात मिळणार आहे. 2 लाख रुपयाचा लाभ तर लयच कमी प्रमाणात मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना 2019ला लाभ मिळालेला होता त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 मिळणार आहे आणि नियमित जे भरणार आहेत त्याला 50,000 मिळणार आहे. म्हणजे मला सांगा, जे बेरोजगाराच्या बाबतीत घडतं आहे तशाच गोष्टी या शेतकऱ्याच्या बाबतीत आहेत का नाही? मग यासाठी शेतकऱ्यांनासुद्धा जागृत होणं गरजेचं आहे. आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार सांगत असतो
की जोपर्यंत शेतकरी जागृत होणार नाही तोपर्यंत या गोष्टी घडणार नाहीत. आता जे अभिजित दिपकेचं दिल्लीतलं आंदोलन झालं त्याला कोणत्याही पक्षाचा नेता नाही, कोणी काय नाही, सर्व बेरोजगार होते. मग तशाच पद्धतीनं आता शेतकऱ्यांनी सुद्धा शेतकऱ्यांचं अनुदान असेल, शेतकऱ्यांचा पीक विमा असेल, आता ही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे तर ही कर्जमाफी सरसकट असणं गरजेचं होतं. शेतकऱ्यांना ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, खतं असतील, बी बियाणं असतील, फवारणीची औषधं असतील, डिझेल पेट्रोलचे भाव असतील. आता तुम्ही डिझेलचं तर पाहिलं, शेतकऱ्याला नांगरायला डिझेलसुद्धा मिळणं गेलं. त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव असतील. या प्रश्नावर शेतकऱ्यांनाच या कॉक्रोच जनता पार्टीसारखं रस्त्यावर उतरावं लागेल. त्यावेळेस कुठंतरी शेतकऱ्यांना न्याय मिळेल. नाहीतर नुसतंच या व्यवस्थेच्या भरवशावर जर बसलं तर हे असंच चालत राहील, याच्यात काहीही बदल होणार नाही. आता यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. आणि आपली माहिती आवडत असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका. जय जवान जय किसान.